याला जर सुधारायचं असतं तर 10 वर्षात हा केव्हाच सुधारला असता ना. आता याला पोरांची काळजी एवढ्या दिवस नव्हती. एवढ्या दिवस इकडं तिकडं पोरं घेऊन हिंडायची, खाते का उपाशी राहते याचा कधी यांनी विचार केला नाही. आणि आता बोलतो का पोरांची तुला आय लागला. अरे मला नाही लागणार आय तुलाच लागशील, तू भुकशील. याचं कसं माहिती का, पहिल्यापासून मारायचं, घरातलं कसं निघमा घरातून बाहेर काढून द्यायचं. मला समजत नसायचं जावं तर कोणाकडे जावं, नातेवाईक कसे जाणार आहे सारखं. म्हणजे नाही मी म्हणायचे मी कधीच नाही जाणार, होईल मी कधी मामुळं करायला त्रास होईल अशी मी वागणार पण नाही. मग आता राहते ना माझी निघून घेऊन, मग याने मला राहून द्यावा ना. मग पर्यायच नाही दुसरा, मी कोणाकडे राहणार आहे. आईबापा असतात, आईबापाच्या दारात जाऊन राहिले असते. मला आईबापा पण नाही, वडील आहे माझे लय गरीब आहे, त्यांना बोलता पण येत नाही. एक दिवस ते आले ते घरी आणि त्याच्यासमोर रात्रीचे 3 वाजता तमाशा केला पण मला मारलं. आणि मग पप्पा मला त्यांच्याकडे घेऊन गेले. ते मी राहायचे तिकडे नाशिकला. तिकडे येऊन धिंगाणा घालायचा, त्यांचा मोबाईलच घेऊन पळायचा, काय याचे नाटकं. मग मला असं वाटायला लागलं या वयात मग वडिलांना त्रास, मग नशीब मी कोणाला त्रास होईल अशी वागणार नाही. मग तरी एवढं करून मी वापस घरी गेले. मला असं वाटायचं आज नाही उद्या सुधारला, हा कायच सुधारला, हा कधी सुधारणार. आणि माझी सावत्र आई तिच्याकडे एक दिवस असं मी बोलले ना दिवाळीच्या वेळेस मला मारलं म्हणून मग मी तिच्याकडे गेले. तर मग तिच्याकडं सकाळची गेले, तिला म्हणले मला राहू दे म्हणजे मी इकडं कामाला जाईल. मला असा आदर देणार कोणीच नव्हतं का राय मग आम्ही तुला राय तू तुझ्या पर्याने राय. मी कोणाला त्रास होईल अशी तर वागणार नव्हती. मी म्हणायचे का मी भाड्याने राहील रुंगी, म्हणजे तुम्ही मला आधार द्या नाही का, माझं 2 पोरं आहे, मला आधार द्यायला कोणीच नव्हतं. मग माझ्याकडे नाईला जातं, मी काय करणार होते. तर एक टाईम मी असेच मला सावत्र आईकडे गेले रागाने. आणि मग तर तिला याने लगेच फोन केला, तिला सांगायला लागला हिला ठेवू नका असं तसं. तिथं काय तिला काय एक सखी आहे असते तर तिने ठेवलं असतं नाही का. पण तिला का म्हणते 6 वाजले होते संध्याकाळचे, ती कामावरून आली का बोलते निघून जाय. मला असं वाटलं 6 वाजले कुठे जाऊ, मी इतकी रडायला लागले. बोले देवा काय रे तू मला दिवस दिले मग वाट्याला. खरं सांगते कोणत्याच लेकराची आई नाही का, ज्या बाईला पोर आहे ना कधीच कोणाच्या आईला कधी काही होऊ नये. आई जर नसली ना काहीच खरं नाही. एक वेळेस वडील नसलं तर माणूस राहू शकतं, पण आईशिवाय नाही का, आई पाहिजे. तर तिने मला आता 6 वाजता घराच्या बाहेर काढलं त्या बाईनं. मला म्हणते जाई नाही म्हणून मी लागले रडाय. मी बोले कुठं जाऊ, राहू दे बोले एवढी रात्र, आता 6 वाजले संध्याकाळी होत आले. बोले राहू दे मला एवढी रात्र, मग मी निघून जाईल. बोले रात्रीशी कुठं जाऊ, मला काहीच समजत नव्हतं कुठं जाऊ. याने मला मारेल म्हणून मी कधी नव्हते जात, पण गेले रागाने. आता काय मला समजत नव्हतं कुठं जाऊ. तर तिने पण घराच्या बाहेर काढून दिलं 6 वाजता. याने मला म्हणजे मी नाही का जिडं जाईल ना तिडून मला नातेवाईकांच्या जरी गेलं मामा मावशाचं तरी येऊन हात धिंगाणा घालायचा. मग जावं तर कोणाकडे जावं, मला काहीच पर्याय उडत नव्हतं. मग तर नाही का, तर ती शेवटी किती केलं तरी सावत्र तर सख्खी आहे अशी तिला जाणं असते. तर बिचारी एक मावशी तिची रक्ताची ना नात्याची, तर तिने मला बोलते राय बाई माझ्याजवळ. तर तिला अशी शेजारची बाई होती, तिने मला रात्रभर तिच्या घरात ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी मला विचार पडला आता रात्रभर राहिल्या तिथं. मग मी तिकडे निघून गेले. म्हणजे आणि मला इतकं म्हणजे ना इकडे तिकडे हिंडायला लावेल आणि या माणसाने मारायचा कायम घरातून काढून द्यायचा. मग याला कधी वाटलं नाही का या बाईनं ही कुठं जाणार आहे, हिला ना आई ना बाप. आणि मारायचा असं तर का हळहळ करून मारायचा, कधी कधी मानस दाबायचा तोंड लावून. लय मी मार खायले खरं सांगते माझ्या आयुष्यात. तिथून मी मग माझ्या चुलत्याकडे गेले, मला काहीच समजत नव्हतं कुठं जावं. तर याने माझ्या चुलत्याला पण सांगितलं हिला तिथे ठेवू नका असं तसं फोन करून. तर शेवटी बाप राहतो बापा असतं तर कसं त्याने नाही का आई वडील कायला लावले. तर मग चुलता काय म्हणला असेल तिकडंच म्हणे हिला रेल्वे खाली घाल, नाही तर हिला तिकडं मारून टाक म्हणे, परत आमच्याकडं आली नाही पाहिजे म्हणून आम्हाला सांगायचं पण नाही. मी सांगते ना मग आयुष्यात मी लय फक्त मला मामा मावशीने साथ दिली नाही तर मग काय नाही का म्हणजे लय मी वाईट दिवस काढले खरं सांगते.
म्हणून मला आता असं वाटतं मी माझ्यामुळं कोणाला त्रास होईल अशी मी वागणार नाही, नातेवाईकांकडे जाणार नाही. काढला 10 वर्ष त्रास, आता याच्याकडं मी राहणार नाही. माझं नशीब आणि मी मग पोरं कसे लहानचे मोठे करेल आणि याची आशा सोडून देईल. हा काही सुधारायच्या लायकीचा माणूस नाही. मी लई सांगते ना, एवढे दिवस वाईट भोगले याच्यापेक्षा